समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। अमर रहे वीर जवान अमर रहे, वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषात पुसेसावळी तालुका खटाव येथील वीर जवान प्रमोद जगन्नाथ कदम यांस साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला। रविवारी दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता शहीद जवान प्रमोद कदम यांच्या मुलाकडून मुखाग्नी देण्यात आला आहे। शहीद हवालदार प्रमोद कदम 514 सेनेसेवा कोर देहरादून येथे भारतीय सेनेदलात सेवा बजावत होते। 3 दिवसांपूर्वी शुक्रवारी दिनांक 3 जानेवारी रोजी कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले। शहीद जवान प्रमोद कदम यांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांसह नातेवाईक आणि संपूर्ण पुसेसावळी परिसर शोकसागरात बुडाला। 3 दिवसांपासून प्रमोद कदम यांचं पार्थिव देहरादूनहून पुसेसावळी येथे येण्याची आतुरतेने वाट पाहत होते। अखेर रविवारी पहाटे 5:10 प्रमोद कदम यांचं पार्थिव पुसेसावळी येथे दाखल झाले। सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास पुसेसावळी शहरातून सजवलेल्या ट्रकमधून प्रमोद कदम यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी श्री शिवाजी महाराज चौक, हनुमान चौक, कृष्णदेव चौक, आझाद चौक, त्रिमूर्ती चौक, दत्त चौकातून अशा मुख्य चौकातून अंत्ययात्रा काढण्यात आली। पुसेसावळीतील सर्व सार्वजनिक मंडळ आणि ग्रामपंचायत पुसेसावळी, आर्मी ग्रुप पुसेसावळी यांच्याकडून अंत्ययात्रेचे नियोजन केलं गेलं। यात शहरासह परिसरातील आजी माजी सैनिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ मंडळी, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, पंचायत समिती खटाव माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, माजी सरपंच सुरेश बाप्पू पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम, पुसेसावळी शहरातील आजी माजी सैनिक, औंध पोलीस ठाणे, ग्रामपंचायत पुसेसावळी, महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज पुसेसावळी, शहरातील सर्व पत्रकार बंधू तसेच सातारा पोलीस यांच्याकडून मानवंदना देण्यात आली। यावेळी लष्करातर्फे आणि औंध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा ध्वज सन्मानाने कुटुंबाकडे देण्यात आला। शोकाकुल वातावरणात प्रमोद यांच्यावर शासकीय इतमामात बंदुकीच्या 3 फैरी झाडून अंत्यसंस्कार करण्यात आले। या वीर जवानास अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। प्रमोद यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे। त्यांच्या जाण्याने पुसेसावळी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सनी रविकुमार लोहारा, पुसेसावळी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।